एक पत्रकार म्हणून पहिल्यांदा असं वाटतंय की आपण दिलेली बातमी खोटी ठरावी आज. पण ती खोटी ठरत नाही आहे, ती बातमी खरी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचारासाठी ते बारामतीला जात होते आणि त्या सगळ्यांमध्येच हा दुर्दैवी अपघात घडला आहे. थोडक्यात सांगते, जेव्हा त्यांचं विमान टेक ऑफ झालं आणि जिथे ते लँड करणार होते तो टेबल टॉपचा प्लॅट्यू होता, म्हणजे दोन डोंगरांच्या मध्ये एक सपाट परिसर तयार केला जातो आणि तिथे तो प्लॅट्यू होता आणि तिथेच ते विमान लँड होणार होतं. पण झालं असं की सकाळच्या वेळी तिथे खूप धुकं होतं आणि खूप धुकं असल्यामुळे त्या प्लेनला तिथे लँड करताना प्रॉब्लेम झाला. वैमानिकाला, पायलटला तो जो रनवे आहे ज्याच्यावर विमान लँड होतं तो व्यवस्थित दिसलाच नाही. त्यामुळे पहिला प्रयत्न हा फसला लँडिंगचा आणि मग त्या पायलटने दुसरा प्रयत्न केला विमान लँड करण्याचा आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये ते विमान धडकलं आणि कोसळलं. त्यानंतर मोठा आगीचा स्फोट तिथे झाला आणि त्या आगीनंतर आणखी 4 स्फोट तिथे झाल्याची माहिती कळते आहे. त्यानंतर स्थानिकांनी सांगितलं की तिथे आम्ही मदतीला जेव्हा गेलो, सरसावलो पुढे, तेव्हा आग इतकी मोठ्या प्रमाणात लागलेली होती की कुणालाही मदत तिथे आम्हाला करता आली नाही. आणखी काही या सगळ्यांमध्ये तपास आता पुढे होईलच. आणखी काही नवीन घडामोडी या सगळ्यामध्ये समोर येऊ शकतात. पण तुर्तास आत्ता इतकंच सांगेन की दादा आपल्यामध्ये आता नाही राहिलेत.